नमस्कार मंडळी, आज मी आपल्या वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे ह्या भागात आलो होतो कारण ह्या खिंडीतून मला भामाखोरेमध्ये जायचं होतं। वडगाव पाटोळे गाव पार केल्यानंतर ठाकरवस्ती लागते। ठाकरवस्ती पार केल्यानंतर आपण भामाखोरेमध्ये एंट्री मारतो। ह्या भागाला आपल्या खेड तालुक्याचं मिनी स्वित्झर्लंड म्हणलं तरी चालू शकतं। आपल्या राजगुरुनगरमधील सर्व लोकांना ठाकरवाडी हे गाव माहिती पाहिजे कारण ह्या भागात खूप छान असं नेचर आहे। वडगाव पाटोळेची खिंड पार केल्यानंतर मी आपल्या भामखोऱ्यात प्रवेश केला। हा रोड शिरोली ते वांद्रे असा रोड आहे। तर मला जायचं होतं लादवड गावात। मी पुणे नाशिक हायवेच्या ऐवजी वडगावमधून एंट्री मारली आणि आता मी लादवड गावाकडे चाललो आहे। मित्रांनो, आजकाल कुठल्याही गावात जाऊन बघा, तरुण माणसांची संख्या खूप कमी होत आहे। गावात वयस्कर माणसं जास्त करून राहत आहे कारण लोक नोकरी लागल्यानंतर शहरात जात आहे। लादवड गावाची शाळा आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर आपल्याला जुन्या काळातील झेडपी शाळासुद्धा दिसून आलेली आहे। लादवड गावातील जी लोक 50 वयाच्या वर आहे त्यांच्या ह्या शाळेशी आठवणी नक्कीच असतील। त्यानंतर लादवड गावातून हा जो रोड वरती जातो तो ठाकूरपिंपरी ह्या गावात जातो। ठाकूरपिंपरीसाठी मागून सुद्धा रोड आहे, तो चांगला आहे। हा रोड जरा थोडा लॉंगमधून जातो। गावाचे ग्रामदैवत आपल्याला दिसत आहे आणि रस्ता बनवण्याचे कामसुद्धा चालू आहे, त्यामुळे गाडी कुठेही दिसलेली नाही। ह्या टावर खाली राहिल्यानंतर मला खूप भीती वाटली कारण त्याचा आवाज खूप खालीपर्यंत येत होता। गावात काही असू किंवा नसू पण छान अशी थंड हवा आणि नेचर नक्कीच असतं। क्रिकेटचं स्टेडियमसुद्धा आत्ता उभारलं गेलेलं आहे। त्यानंतर थोडं पुढं गेलो असता गावातील मुले क्रिकेट खेळत होती। आजकाल प्रत्येक गावात लोक क्रिकेट खेळतात। आपण महाराष्ट्रात कुठल्याही गावात जाऊन पहा, तरुण मुले क्रिकेट खेळत असतात। ठाकूरपिंपरी या गावात आल्यानंतर मी थोडा एका बेंचवर बसलो। तेथे मला बालपणीचे दिवस आठवलं की आम्ही सुद्धा असं छोटं होतो। त्यानंतर आपण पाहू शकता झेडपी शाळा, जी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा अशाच रंगाची असते, लाल आणि कौलरू। मी आजपर्यंत सर्व ठिकाणी फिरलो आहे, परंतु ठाकूरपिंपरी या गावात शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे आणि आपल्या चॅनलवर DP सुद्धा महाराजांचा आहे। आपल्या गावात सध्या एका मंदिराचं काम चालू आहे, हनुमानाच्या मंदिराचं, आणि ते काम खूप छान प्रकारे चालू आहे। ज्यावेळी हे काम पूर्ण होईल त्यावेळीसुद्धा याचा व्हिडिओ काढण्यासाठी मी नक्कीच येणार आहे। सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना। खूप जुन्या काळातील घरं अशा टाईपची असायची। त्याच्यानंतर मी निघालो भामा नदीला। भामा नदीला सध्या पाणी सोडलेलं नाही, परंतु जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा याचा व्हिडिओ नक्कीच काढणार। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भामा नदीचं पाणी अक्षरशः दुधासारखं असतं ज्यावेळेस नदीला पाणी सोडलं जातं, आणि एवढे खडक काहीच दिसत नाही, अक्षरशः दुधासारखं पाणी पडतं। कदाचित भामा नदी आपल्या पुणे जिल्ह्यातील सगळ्यात स्वच्छ नदी आहे। सध्या नदीला पाणी जुनं आहे, पण ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल त्यावेळेस तुम्ही पहा की नदीला किती पावर आहे। भामा नदीवर आपल्या तालुक्यात भामा आसखेड नावाचं धरण आहे, जे पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करतं। ठाकूरपिंपरी गावावर जो पूल आहे तो पूल पार केल्यानंतर वरती चढ लागला की गोनवडी नावाचं एक गाव लागतं। त्या दिशेला आता मी चाललोय। ह्या दोन पाण्याच्या टाक्या आत्ताच बांधलेल्या आहे आणि आपल्याला लांबून गोनवडी गाव दिसते। गोनवडी गावाचं जर कुणी असेल तर कमेंट करा। मंडळी, आपल्या महाराष्ट्रात लाखो गावं आहेत, प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य आहे। काही डोंगरावर वसलेले असतात, काही मैदानावर, काही नदीच्या ठिकाणी, काही कशा पण टाईपची असतात। तर हे गोनवडी नावाचं गाव एका उंच अशा डोंगरावर बसलेलं आहे। विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला झाडांची अशी गर्दी, तेथे मी थोडा वेळ विश्रांती घेतली, मला खूप छान वाटलं। त्यानंतर आपण पाहू शकता झेडपी शाळा, जी अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे आणि कलरसुद्धा खूप छान प्रकारे केलेला आहे, आणि ह्या ठिकाणी पालापाचोळा आणि कचरा साठवला जातो। थोडक्यात शाळेने स्वच्छतेविषयी खूप छान अशी काळजी घेतलेली दिसून येते। पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे। शाळेच्या परिसरात खूप छान अशी झाडे असल्यामुळे येथे हवामानसुद्धा थंड आहे। आपल्या खेड तालुक्यात कुठल्याही गावी जा, आपल्याला 2-3 मंदिरं नक्कीच दिसतील, आणि हे मंदिर आहे गणपतीचं। तेथे मी आता देवाच्या पाया पडण्यासाठी आलेलो आहे। पहा किती छान अशी मूर्ती आपल्याला दिसून येते। गावाचं वातावरण पहा किती स्वच्छ आणि सुंदर आहे। पाण्याच्या टाक्यासुद्धा आत्ताच उभारल्या गेलेल्या आहेत। ठाकूरपिंपरीचा पूल चढल्यानंतर गोनवडी गाव लागतं आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर बोरदरा नावाचं गाव लागतं।
ही 2 गावं आंबेठाण पट्ट्यातील आहे. आपल्याला गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि मंदिरसुद्धा पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात गावात जागोजागी हरिनाम सप्ताह ठेवले जातात. गावातील हनुमान मंदिराच्या आत गेल्यानंतर मी तेथे पाया पडलो. मी प्रत्येक देवाच्या ठिकाणी जाऊन पाया पडतो. त्याच्यानंतर बोरदरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्याला दिसून येते, जेथे गावातील प्रत्येक तरुणाने शिक्षण घेतलेलं आहे आणि प्रत्येकाच्या छान अशा आठवणी ह्या ठिकाणी आहेत. त्यानंतर थोडं पुढं गेलं असता मला आत्ता झालेला रोड दिसतो. तो कदाचित चाकण MIDCतील हा रोड आहे आणि येथे कंपन्यासुद्धा उभारल्या जाणार आहेत. हा आंबेठाण भागातील पट्टा आहे, जेथे रोडचं काम चालू आहे. वडगाव पाटोळे, लादवड, ठाकूरपिंपरी, गोनवडी, बोरदरा असे गाव पार केल्यानंतर मला सोळवण वस्ती लागलं. सोळवण गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्याला दिसून येते. या ठिकाणी पोहोचल्यानंतर पावसाला खूप अशी सुरुवात झाली. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर अजून एका मंदिरात गेलो, जे आत्ता उभारण्यात आलं होतं आणि मंदिरसुद्धा नवीन होतं. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. आतमध्ये गेल्यावर मी पाया पडलो. गणपती, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज हे सुद्धा तेथे दिसून आले. त्याच्यानंतर संतोषी माताचं मंदिर होतं, तेथे सुद्धा मी पाया पडलो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत मी खूप साऱ्या देवाचे दर्शन घेतले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.